हॅलो स्टुडंट्स, तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची जी सिरीज आहे त्याचा हे आहे लेक्चर नंबर 10. लास्ट लेक्चरमध्ये आपण पी एन जंक्शन डायोड, झिनर डायोड, LED, त्यानंतर फोटो डायोड, LEDचे ॲप्लिकेशन्स, पी एन जंक्शन डायोडचे ॲप्लिकेशन्स जसं की हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, त्यानंतर झिनर डायोडचे ॲप्लिकेशन्स जसं की लोड रेग्युलेशन, व्होल्टेज रेग्युलेशन्स, हे सर्व टॉपिक्स वन बाय वन कंप्लीट केलेली होती. आता या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो पी एन जंक्शन डायोडचा थोडा वेगळा आहे, तो म्हणजे ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरबद्दल तुम्ही थोडंफार इंट्रोडक्शन कुठेतरी ऐकलेलं असेल, BSc MSc किंवा ज्यांचं इलेक्ट्रॉनिक स्पेशलायझेशन असेल त्यांना तर याबद्दल खूप डिटेलमध्ये नॉलेज असेल असं मी अज्यूम करतो. ठीक आहे, नाही तर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला तेवढ्या पूरक गोष्टी सांगेल की ज्याच्या असोसिएटेड की जेवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असेल तर तुमचा सेटमधला या ट्रान्झिस्टरच्या टॉपिकचा क्वेश्चन्स हा इझिली सॉल्व्ह होईल. बघा काय टॉपिक आपला ट्रान्झिस्टर. बघा या ट्रान्झिस्टरला जर तुम्ही स्प्लिट अप केलं तर ट्रान्झिस्टर हा दोन शब्दांपासून बनलेला वर्ड आहे. ट्रान्झिस्टर दोन पासून काय, ट्रान्समिशन, ट्रान्झिस्टर बनलेला आहे दोन्हीपासून ट्रान्समिशन प्लस रेजिस्टर. ट्रान्समिशन प्लस रेजिस्टर अशा दोन शब्दांपासून बनलेला आहे ट्रान्झिस्टर. म्हणजे याचं मिनिंग काय, ट्रान्समिशन रेजिस्टर याचं मिनिंग काय, तर ट्रान्झिस्टरमध्ये काय होतं तर रेजिस्टन्सचा ट्रान्समिशन होतो किंवा रेजिस्टर हा इनपुट टू आउटपुट फ्लो होतो. रेजिस्टर जो होतो काय होतो, इनपुट टू आउटपुट फ्लो होतो. याचं काय होतं तर ट्रान्समिशन होतो ऑफ रेजिस्टन्सेस, ट्रान्समिशन ऑफ रेजिस्टन्सेस. ट्रान्झिस्टरमध्ये रेजिस्टन्सेसचं ट्रान्समिशन होतं. मग ते ट्रान्समिशन दोन टाईपचं असू शकतं, एक लो टू हाय और हाई टू लो, लो टू हाय और हाई टू लो. आता ट्रान्समिशन ऑफ रेजिस्टन्स फ्रॉम लो टू हाय कशामध्ये होतं तर हे होतं BJT मध्ये. लो टू हाय ट्रान्समिशन हे कशामध्ये होतं BJT बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. आणि हाय टू लो हे ट्रान्समिशन कशामध्ये होतं तर हे होतं तुमचं फेटमध्ये. ट्रान्समिशन ऑफ रेजिस्टन्स फ्रॉम हाय टू लो हे होतं फेटमध्ये आणि लो टू हाय हे ट्रान्समिशन होतं BJT मध्ये. आणि आपण अगोदर BJT डिस्कस करू, त्यानंतर फेट डिस्कस करू. फेट तुमच्या सिलेबसमध्ये फेट जो आहे तो एक इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे. फेटवर असा जास्त काही डीपली क्वेश्चन आतापर्यंत आलेलं नाही, तरी आपण फेटचं थोडंफार इंट्रोडक्टरी जे काही तुमच्याशी रिलेव्हंट आहे सिलेबससाठी की ज्यानं तुमचा सेटचा प्रश्न आलेले आणि इथून पुढे येणारे सॉल्व्ह होतील तो फेट आपण घेऊ. BJT म्हणजेच बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हा थोडा आपण डिटेलमध्ये घेऊ, कारण ट्रान्झिस्टरवर अल्टरनेट इयरला किंवा प्रत्येक इयरला म्हटलं तरी चालतो एक प्रश्न हा राहतो, म्हणजे राहतोच प्रत्येक इयरला BJTवर प्रश्न हा राहतोच. तर बघा ट्रान्झिस्टरचं एक क्लासिफिकेशन आहे, एक BJT ज्यामध्ये काय होतं ट्रान्समिशन होतं रेजिस्टन्स फ्रॉम लो टू हाय, आणि UJT किंवा FET ज्यामध्ये हाय टू लो हे ट्रान्समिशन होतं रेजिस्टन्सेसचं. ट्रान्समिशन होतं रेजिस्टन्सेस. आणि रेजिस्टन्सेस तुम्हाला माहिती आहे, रेजिस्टन्स म्हणजे काय असतो, अपोज टू फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स म्हणजे काय, अपोज टू फ्लो ऑफ करंट. आता ही डेफिनेशन तुम्ही 12th स्टँडर्ड पासून शिकत आलेले आहेत आणि प्रत्येकाला माहिती असेलच रेजिस्टन्स म्हणजे काय असतो तर. ओके, मग हे BJT जे आहे BJT दोन टाईप्समध्ये क्लासिफाईड होतात. तुम्हाला माहिती असेल कोणते असतात, PNP आणि NPN. एक असतो PNP ट्रान्झिस्टर आणि दुसरा असतो NPN ट्रान्झिस्टर. PNP ट्रान्झिस्टर आणि NPN. फेट जे फेट सुद्धा दोन टाईपचे असतात. एक असतो तुमचा JFET जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आणि दुसरा असतो MOSFET. JFET आणि MOSFET. JFET मग परत दोन टाईपमध्ये कॅटेगराइज होतो, N चॅनल आणि P चॅनल. N चॅनल आणि P चॅनल. हे काही थोडं असं इंट्रोडक्शन किंवा एक ब्रॉड डिस्क्रिप्शन आहे कशाचं या ट्रान्झिस्टर टॉपिकचा. त्यापैकी आपण बघूया आपला हा BJT. ट्रान्झिस्टरमध्ये आपण सगळ्यात अगोदर डिस्कस करू BJT म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बघा काय घेणार आपण यामध्ये डिस्कशन सगळ्यात अगोदर BJTचं. कशाचं डिस्कशन घेणार आपण BJT. बघा दुसऱ्या कलरने हेडिंग देतो BJT म्हणजे काय, BJT म्हणजे काय तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. BJTचं मिनिंग काय आहे तर BJT मीन्स बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर असं नावामध्ये दिलेले. बाय म्हणजे काय असतं, दोन. बाय म्हणजे दोन, म्हणजे यामध्ये काय असतील दोन पीएन जंक्शन. बीजेटी मध्ये काय असतील
इट हॅज, BJT मध्ये काय असतील, इट हॅज 2 PN जंक्शन्स, कारण नावामध्येच काय आहे, बायपोलार, बाय म्हणजे दोन, बाय म्हणजे दोन, BJT म्हणजे असतो बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, याला काय असतात, तर इट हॅज 2 PN जंक्शन्स, याला काय असतात 2 PN जंक्शन्स. सगळ्यांना याच्याबद्दल अवेअर असतानाच तुम्ही 2 PN जंक्शन BJTचे सगळे अवेअर असतानाच. BJT जो आहे तो कसा आहे, ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. कसा आहे, इट इज ऍक्टिव्ह एलिमेंट. BJT हा काय आहे, ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. BJT ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. म्हणजे BJT तुम्ही ॲम्प्लिफायर, BJT तुम्ही वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये, ऑसिलेटरमध्ये, BJT ॲम्प्लिफायर्समध्ये यूज करता. काय करता, यूज करतात. BJT मध्ये काय केलं जातं, आउटपुटचे व्होल्टेज आणि करंट ही इनपुट व्होल्टेज आणि करंटने कंट्रोल केले जाते, म्हणून याला करंट कंट्रोल डिव्हाइस सुद्धा म्हणतात. BJTला काय म्हणतात, करंट कंट्रोल डिव्हाइस. का, कारण की आउटपुट व्होल्टेज ऑर करंट, आउटपुट व्होल्टेज किंवा करंट हे कंट्रोल केले जाते, आर कंट्रोल्ड बाय इनपुट करंट, hence it is known as current control device. It is known as current controlled device. हे महत्त्वाचं नाव आहे कोणाचं, BJTचं, करंट कंट्रोल डिव्हाइस. करंट कंट्रोल डिव्हाइस काय म्हणतात की आउटपुटचा व्होल्टेज आणि आउटपुटचा जो करंट आहे, आउटपुट व्होल्टेज आणि करंट हे कोण कंट्रोल केलं जातं, तर हा इनपुट करंटने कंट्रोल केलं जातं. म्हणून BJT जो आहे, या BJTला काय म्हटलं जातं, तर करंट कंट्रोल डिव्हाइस. जो कंट्रोलिंग करतो त्याच्या नावानुसार. तर सिमिलर वेने फेड जो असतो तो व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस असतो. फेड जो आहे त्याला व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस म्हणतं. का, मग त्यामध्ये आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट हे कोण कंट्रोल करत असेल, तर ते कंट्रोल करत असेल इनपुट व्होल्टेज. सो फेडला आपण व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस म्हणतो आणि BJT जो आहे तो BJTला काय म्हणतो आपण, करंट कंट्रोल डिव्हाइस. किंवा याचं दुसरं नाव काय, व्होल्टेज कंट्रोल करंट डिव्हाइस. यालाच दुसरं काय नाव आहे, सॉरी व्होल्टेज कंट्रोल नाही, करंट कंट्रोल व्होल्टेज डिव्हाइस. करंट कंट्रोल व्होल्टेज डिव्हाइस असं सुद्धा याला म्हणतात, करंट कंट्रोल व्होल्टेज डिव्हाइस. म्हणजे व्होल्टेजचं जे डिव्हाइस, म्हणजे करंट काय करतो, आउटपुट व्होल्टेजला कंट्रोल करतो. करंट कंट्रोल व्होल्टेज डिव्हाइसला BJTचं दुसरं सुद्धा नाव आहे. आता BJT 2 टाईपचे असतात. BJT 2 टाईपचे, एक आहे PNP आणि दुसरा आहे NPN. ट्रान्झिस्टर किंवा BJTचे 2 टाईप्स आहेत, PNP आणि NPN. आता PNP नावामध्ये दिसते काय असलं पाहिजे, 2 साईडला 2 P रिजन आणि मधामध्ये एक N रिजन. 2 साईडला 2 P रिजन आणि मधोमध काय असेल, एक N रिजन. म्हणजे बघायचं स्ट्रक्चर असं असतं. ठीक आहे, हा असतो एक इमिटर बेस कलेक्टर. हा असतो PNP. हा आहे तुमचा इमिटर रिजन, हा आहे बेस आणि हा कलेक्टर. जसे मी रिजन काढले बघा, इमिटर मॉडरेट लेवलचा आहे, बेस सगळ्यात लहान आणि कलेक्टर सगळ्यात मोठा आहे, तर तुम्ही सुद्धा असंच काढायचं. NPN मध्ये काय असेल, NPN मध्ये असेल इमिटर, हा बेस आणि हा कलेक्टर असेल, इमिटर बेस कलेक्टर. हा असेल NPN. दिस इज इमिटर, हा आहे बेस आणि हा कलेक्टर. हे झालं याचं एक ब्लॉक रिप्रेझेंटेशन. PNP आणि NPN ट्रान्झिस्टरचं ब्लॉक रिप्रेझेंटेशन. पण आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये ब्लॉक रिप्रेझेंटेशन यूज करत असतो का नाही, आपण करतो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. काय करतो, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. तर PNP ट्रान्झिस्टरचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन बघा कसं असतं. तर तुम्हाला दाखवतो, दोन्ही मधला डिफरन्सही सांगतो की दोन्ही ट्रान्झिस्टरमध्ये डिफरन्स काय आहे. दोन्ही ट्रान्झिस्टरच्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये डिफरन्स काय आहे. ओके, एक मिनिट. ठीक आहे, आता बघा, हा जो असतो तुमचा बेस टर्मिनल. हा जो आहे हा आहे इमिटर टर्मिनल. हा जो आहे हा आहे कलेक्टर टर्मिनल. इथे सुद्धा हा बेस टर्मिनल, हा इमिटर टर्मिनल आणि हा कलेक्टर टर्मिनल. बघा, जो P
PNP ट्रान्झिस्टर आहे त्याचा एन रिजन कुठे आतमध्ये, मग हा इमिटरकडून ॲरो काढायचा इनवर्ड, हा ॲरो इनवर्ड. ज्या ट्रान्झिस्टरच्या रिप्रेझेंटेशनमध्ये हा ॲरो आतमध्ये असतो तो असतो तुमचा PNP ट्रान्झिस्टर, तो काय असतो PNP ट्रान्झिस्टर. आणि ज्यामध्ये हा ॲरो असा आउटवर्ड असतो तो असतो तुमचा NPN ट्रान्झिस्टर. सरळ सरळ हा जो ॲरो आहे हा ॲरो काय करतो, फ्लो ऑफ करंट डिनोट करतो. ॲरो डिनोटेड द फ्लो ऑफ करंट, फ्लो ऑफ करंट. आणि ॲरो बघा कुठे PNP मध्ये एन साईडकडे ओरिएंटेड आहे, NPN मध्ये सुद्धा एन साईडकडे ओरिएंटेड. हे दोन्हीचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. कोणाचं, हे आहे PNPचं आणि हे NPN. ॲरो जो आहे ॲरो कुठे काढायचा, इमिटरकडे ॲरो काढायचा इमिटर साईडला. आणि तो जर PNP ट्रान्झिस्टर असेल तर ॲरो आतमध्ये आणि NPN ट्रान्झिस्टर असेल तर ॲरो बाहेर. तर हे जे इमिटर बेस आणि कलेक्टर, इमिटर बेस आणि कलेक्टर या रिजनमध्ये जी डोपिंग लेवल असते ती कशी असते, तर इमिटर जो आहे तो इमिटरचं कॉन्सन्ट्रेशन इमिटर जो आहे तो इमिटरमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियरचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असतं. कारण काय, कारण इमिटर नावामध्येच काय दिलेलं आहे, इमिटर. हा जो आहे काय इमिटर, हा जो इमिटर आहे हा हायली डोप असतो. हायली डोप का असतो, कारण नाव दिलेलं इमिटर, त्याला चार्ज पार्टिकल इमिट करायचे असतात, याला चार्ज पार्टिकल काय करायचे असतात, इमिटर. म्हणून याच्यामध्ये काय असतं, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर. इमिटर मध्ये काय असतं, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर. मेजॉरिटी चार्ज कॅरियरचं हाय कॉन्सन्ट्रेशन असतं कशामध्ये, इमिटरमध्ये. का, कारण की याला चार्ज कॅरियर्स किंवा चार्ज आयन्स इमिट करायचे असतात. बिकॉज इट हॅज टू इमिट करू आपण, बिकॉज इट हॅज टू इमिट चार्ज कॅरियर, याला चार्ज कॅरियर इमिट करायचे असतात म्हणून याचं नाव आहे इमिटर. आणि त्याचं जो कॉन्सन्ट्रेशन असतं मेजॉरिटी चार्ज कॅरियरचं ते कसं असतं, हाय असतं, ते कसं असतं, जास्त असतं. त्याच्या कंपॅरिझनमध्ये बेस जो आहे, बेसमध्ये बघा बेसची जी असते सगळ्यात लो डोपिंग असते. बेस जो रिजन आहे म्हणजे बेस PNP मध्ये असो की NPN मध्ये असो, PNP मध्ये बेस N टाईपचा असेल, NPN मध्ये बेस P टाईपचा असेल, तर बेस जो असतो ते बेसची डोपिंग कशी असते, एकदम लो असते. का, कारण की बेसमध्ये फक्त आपल्याला एकदम 0.5% किंवा 1% चार्ज कॅरियरचंच रिकॉम्बिनेशन होऊ द्यायचं असतं. बेस जो असतो तो कसा असतो, बेस हॅव्हिंग व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ चार्ज कॅरियर, बेस हॅव्हिंग व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ चार्ज कॅरियर. बेस जे आहे ते बेसचं चार्ज कॅरियरचं कॉन्सन्ट्रेशन खूप लो असतं आणि इट हॅज लो क्रॉस सेक्शन, इट हॅज स्मॉलेस्ट क्रॉस सेक्शन म्हणलं तरी चालतं. इट हॅज स्मॉलेस्ट क्रॉस सेक्शन म्हणजे NPN असो किंवा PNP ट्रान्झिस्टरचा बेस रिजन हा सर्वात स्मॉलेस्ट असेल, सर्वात कसा असेल, स्मॉलेस्ट. त्यानंतर आहे कलेक्टर. आता कलेक्टर जो आहे तो कलेक्टर कसा असतो, कलेक्टर हा मॉडरेटली डोप असतो आणि कलेक्टरचा रिजन सगळ्यात मोठा असतो. कलेक्टर जो असतो तो काय असतो, इट इज मॉडरेटेड डोप म्हणजे काय माहिती नाही, डोप म्हणजे प्रोसेस असते ज्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करतो. इट इज मॉडरेटली डोप अँड हॅव्हिंग लार्ज क्रॉस सेक्शन एरिया, बिकॉज लार्ज क्रॉस सेक्शन एरिया का असतो, बिकॉज it has to collect all the charge carrier. त्याला काय करायचे असते, सगळे चार्ज कॅरियर सगळेच्या सगळे चार्ज कॅरियर कलेक्टरला कलेक्ट करायचे असते. म्हणून कलेक्टरचा रिजन कसा असतो, इट हॅज टू कलेक्ट ऑल चार्ज कॅरियर. म्हणून याचा क्रॉस सेक्शन कसा असतो, तर याचा क्रॉस सेक्शन असतो लार्ज. कोणाचा, कलेक्टरचा. आणि कलेक्टरचा क्रॉस सेक्शन लार्ज असण्यामागचं रिझन काय आहे, कारण की त्याला सगळे चार्ज कॅरियर कलेक्ट करायचे असतात. इमिटर मॉडरेट शेपचा असतो, बेस सगळ्यात लहान असतो, इमिटरचा क्रॉस सेक्शन सगळ्यात मॉडरेट लेवलचा असतो, पण मेजॉरिटी चार्ज कॅरियरची संख्या इमिटरमध्ये जास्त असते. बघा ट्रान्झिस्टरमध्ये हे इक्वेशन असतं की ट्रान्झिस्टरमध्ये बघा आपण इथं सांगितलेले हा जो ॲरो आहे
हा ॲरो काय डिनोट करतो करंट फ्लोची डायरेक्शन. मग इमिटर टर्मिनलमधून फ्लो होणारा करंट कोणता असेल तर तो असेल इमिटर करंट. कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट इकडे असेल कलेक्टर करंट आणि बेसमधून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट. इकडे सुद्धा बघा ॲरोच्या डायरेक्शनने म्हणजे इकडे असेल बेस करंट आणि इकडे असेल कलेक्टर करंट. या ट्रान्झिस्टरमध्ये बघा ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशनमध्ये एमिटर टर्मिनलमधून फ्लो होणारा करंट हा ऑलवेज इक्वल असेल सम ऑफ बेस करंट प्लस कलेक्टर करंट. एमिटर ट्रान्झिस्टरच्या एमिटर टर्मिनलमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो ऑलवेज बेस करंट प्लस कलेक्टर करंटच्या ॲडिशन एवढा असेल. हे ट्रान्झिस्टरमध्ये ऑलवेज व्हॅलिड आहे. हे ट्रान्झिस्टरमध्ये काय आहे ऑलवेज व्हॅलिड. आणि ट्रान्झिस्टरमध्ये हा जो कलेक्टर करंट असतो हा कलेक्टर करंट दोन्हीच्यामुळे असतो. एक असतो I0 आणि दुसरा असतो ICO. I0 म्हणजे काय तर हा I0 किंवा याला काय म्हणू आपण IM. हा जो आहे I0 याला काय म्हणतात कधी कधी IM. IM म्हणजे काय कलेक्टर रिजनमधून फ्लो होणारा करंट. M म्हणजे काय ड्यू टू मेजॉरिटी चार्ज कॅरियर. हा जो असेल कलेक्टर करंट हा दोन्ही ॲडिशनमुळे असेल फ्लो होणारा. कलेक्टर करंट हा असेल ड्यू टू मेजॉरिटी चार्ज कॅरियर. तर IM म्हणजे काय तर ड्यू टू मेजॉरिटी कॅरियर. आणि ICO जो आहे हा काय असतो लिकेज करंट. लिकेज करंट कशामुळे फ्लो होईल मायनॉरिटी कॅरियरमुळे आणि थर्मल व्हायब्रेशनमुळे. हे कशामुळे असेल ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर. आणि या मायनॉरिटी कॅरियरमुळे फ्लो होणाऱ्या करंटलाच काय म्हणतात कधी कधी लिकेज करंट. यालाच काय म्हणतात लिकेज करंट. लिकेज करंट. मग हा जो असतो कलेक्टर करंट ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट हा एक असतो ड्यू टू मेजॉरिटी चार्ज कॅरियर आणि ड्यू टू मायनॉरिटी चार्ज कॅरियर. तर मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे जो करंट फ्लो होतो त्याला म्हणतो आपण लिकेज करंट. आणि हा लिकेज करंट कशामुळे असतो तर ड्यू टू टेम्परेचर. हा लिकेज करंट कशामुळे असतो ड्यू टू टेम्परेचर. ड्यू टू टेम्परेचर ऑफ जंक्शन. जंक्शनच्या अक्रॉस टेम्परेचर जर खूप जास्त असेल तर लिकेज करंट कशामुळे फ्लो होत असतो तर मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे. आणि मोस्ट ऑफ द रिजन जो असतो कलेक्टर करंटचा तो असतो ड्यू टू मेजॉरिटी कॅरियर ज्याला आपण म्हणतो IM. आणि दुसरा असतो लिकेज करंट. दुसरा असतो लिकेज करंट. आता ट्रान्झिस्टरच्या सर्किटला सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ट्रान्झिस्टरशी असोसिएटेड क्वेश्चन्स जे येतील तुम्हाला ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ट्रान्झिस्टरशी असोसिएटेड साइन कन्व्हेन्शन्स माहिती असणं मोस्ट आहे. बघा काय साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स हे साइन कन्व्हेन्शन्स माहिती असणं मस्ट आहे. जर का तुम्हाला साइन कन्व्हेन्शन्स माहिती असतील तर तुम्ही ट्रान्झिस्टरच्या क्वेश्चन्समध्ये सॉल्व्ह करण्यासाठी कन्फ्यूज होणार नाही. बघा आपण साइन कन्व्हेन्शन दोन्ही ट्रान्झिस्टरसाठी बघू. एकदा PNP साठी बघू आणि एकदा NPN साठी. बघा इकडे काढतो मी PNP साठी साइन कन्व्हेन्शन्स आणि इकडे काढतोय NPN साठी. तर PNP साठी सगळ्यात अगोदर मी PNP ची ट्रान्झिस्टरची डायग्राम काढतो. डायग्राम म्हणजे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काढतो. बघा PNPचं N आतमध्ये ॲरो कुठे असेल मग आतमध्ये. N आतमध्ये तर ॲरो कुठे असेल आतमध्ये. हा आहे तुमचा इमिटर टर्मिनल. हा आहे बेस टर्मिनल आणि हा आहे कलेक्टर टर्मिनल. बघा इमिटर करंट आत जातोय. सो इमिटर करंट हा बेसमधून फ्लो होईल इकडे आणि इकडे कलेक्टरमधून. यामधून फ्लो होणारा करंट असेल कलेक्टर करंट. इकडून फ्लो होणारा करंट असेल इमिटर करंट आणि इकडून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट. इकडून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट. इकडे PNP मध्ये N बाहेर येतो हा आउटसाईड. हा असेल तुमचा बेस करंट. हा असेल इकडून कलेक्टर करंट आणि हा असेल इकडे इमिटर करंट. हा तुमचा इमिटर टर्मिनल. हा आहे बेस टर्मिनल आणि हा आहे कलेक्टर टर्मिनल. कलेक्टर टर्मिनल. तर बघा आपल्याला माहिती आहे की करंट जो येतो ऑलवेज फ्लो होतो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. करंट जो आहे तो ऑलवेज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलच फ्लो होतो ना. किंवा कुठल्याही नेचरमध्ये एनर्जी ट्रान्झिशन किंवा एनर्जी ट्रान्झिशन म्हणून आपण किंवा कशाचंही ट्रान्समिशन हे ऑलवेज हायर लेवलवरून लोअर लेवलवर होत असतं. असं कुठं तुम्ही पाहिलं काय की पाणी एखादी विहीर आहे आणि विहिरीमधून पाणी ऑटोमॅटिक बाहेर येतं आहे नाही. विहिरीच्या काठावरचं पाणी विहिरी जाऊ शकतं ऑटोमॅटिक. पण काही विहिरीतलं पाणी बाहेर येऊ शकतं का नाही. विहिरीतलं पाणी जर बाहेर आणायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागते मोटर चालू करावी लागते. तर सिमिलर वेने हा जो करंट आहे हा करंट कसा फ्लो होईल हायर पोटेन्शियलवरून लोअर पोटेन्शियल. मग हा इमिटर आहे हा बेस आहे. करंट कसा इमिटर टू बेस फ्लो होतोय. मग आपल्याला करंट कसा फ्लो होतोय इमिटर टू बेस. म्हणजे आपल्याला व्होल्टेज कसं डिफाईन करावं लागेल तर व्होल्टेज डिफाईन करावं लागेल तुम्हाला इमिटर बेस. बेस इमिटर किंवा इमिटर बेस व्होल्टेज. मग इमिटर बेस व्होल्टेज हे काय असेल तुमचं तर हे असेल तुमचं इमिटर व्होल्टेज मायनस
बेस व्होल्टेजच्या इक्वल. आणि VEB ही जी व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू असेल तुमचे पॉझिटिव्ह. PNP ट्रान्झिस्टरमध्ये इमिटर बेस व्होल्टेज जे आहे ते असेल इमिटर व्होल्टेज मायनस बेस व्होल्टेज ही व्हॅल्यू असेल पॉझिटिव्ह. सिमिलर वेनं बेस कलेक्टर व्होल्टेज जे आहे जे की इक्वल असेल बेस व्होल्टेज मायनस कलेक्टर व्होल्टेज, बेस व्होल्टेज मायनस कलेक्टर व्होल्टेज हे पण कसे असेल पॉझिटिव्ह असेल. आणि इमिटर कलेक्टर व्होल्टेज जे आहे व्होल्टेज बिटवीन इमिटर अँड कलेक्टर म्हणजेच इमिटर व्होल्टेज मायनस कलेक्टर व्होल्टेज तर हे सुद्धा असेल पॉझिटिव्ह. तर या 3 साइन कन्व्हेन्शन्स आहेत PNP ट्रान्झिस्टरच्या. सिमिलर वेने इकडे काय मिळेल साइन कन्व्हेन्शन, इकडे बघा करंट असा फ्लो होते म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. म्हणजे बेस इमिटर इथे कसं डिफाईन असेल व्होल्टेज बेस इमिटर म्हणजे व्होल्टेज ॲट बेस मायनस व्होल्टेज ॲट इमिटर ही व्हॅल्यू असेल पॉझिटिव्ह. कलेक्टर बेस व्होल्टेज ॲट कलेक्टर बेस म्हणजे जे असेल व्होल्टेज ऑफ कलेक्टर मायनस व्होल्टेज ऑफ बेस हे असेल पॉझिटिव्ह. आणि कलेक्टर इमिटर व्होल्टेज ऑफ कलेक्टर इमिटर म्हणजे जे असेल कलेक्टर व्होल्टेज मायनस इमिटर व्होल्टेज हे असेल पॉझिटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त जेवढे काही कॉम्बिनेशन तुम्ही घेसाल ते सर्व कॉम्बिनेशन कसे असतील निगेटिव्ह असतील. ते सगळेचे सगळे कॉम्बिनेशन असतील निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन्स आहेत NPN ट्रान्झिस्टरचे. आणि हे जे साइन कन्व्हेन्शन्स तर हे साइन कन्व्हेन्शन्स आहेत PNP ट्रान्झिस्टरचे. हे आहेत PNP ट्रान्झिस्टरचे. तर तुम्हाला PNP किंवा NPN ट्रान्झिस्टरचे असोसिएटेड क्वेश्चन जर का सॉल्व्ह करायचा असेलच एक्झाममध्ये विचारलेला असो की एखाद्या बुकचा असो तर तुम्हाला हे साइन कन्व्हेन्शन जर का माहिती असतील तर तुम्ही काय करू शकता तर ट्रान्झिस्टरचा असोसिएटेड जो काही क्वेश्चन्स आहे जो काही विचारलेला एक्झाममध्ये तो इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सॉल्व्ह म्हणजे तुम्हाला जर ॲप्रोप्रिएट वे माहिती असेल तर तो गरजेचाच आहे. बट हे साइन कन्व्हेन्शन काय करतील तुम्हाला हेल्प करते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. त्यानंतर बघा ट्रान्झिस्टर जो आहे तर ट्रान्झिस्टर ऑपरेटिंगचे 3-4 रिजन आहेत. ट्रान्झिस्टर जे काही ऑपरेशनचे रिजन आहेत ते 3-4 आहे. जसं की तुम्ही ऐकलेलं असेल की ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजनमध्ये ऑपरेट करतो, या रिजनमध्ये ऑपरेट करतो. तर ते ट्रान्झिस्टरच्या ऑपरेशनचे आपण काही रिजन्स आहेत तर ते रिजन मी तुम्हाला टेबलर फॉर्मॅटमध्ये दाखवतो. तो टेबलर फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याला लक्षात ठेवायचे. बघा हा आहे पहिला, हा दुसरा, ठीक आहे. असं टेबल काढायचं आहे. या टेबलमध्ये पहिल्या याच्यामध्ये लिहायचं बेस इमिटर व्होल्टेज, बेस इमिटर व्होल्टेज. दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे कलेक्टर बेस व्होल्टेज. तिसऱ्या याच्यामध्ये रिजन ऑफ ट्रान्झिस्टर की ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये ऑपरेट करतोय आणि त्या रिजनमध्ये ट्रान्झिस्टरच्या ॲप्लिकेशन्स किंवा ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन नेमकं काय की ट्रान्झिस्टर कशामध्ये यूज केला जातो. ठीक आहे. बघा जेव्हा बेस इमिटर हा रिजन फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल, जेव्हा बेस इमिटर हा फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल आणि कलेक्टर बेस हा सुद्धा फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल. बेस इमिटर आणि कलेक्टर बेस. आता बघा हे तुम्ही लक्षात ठेवायचे ट्रान्झिस्टर ऑपरेशनचे बेस इमिटर म्हणजे हा एक जंक्शन, बेस इमिटर आणि कलेक्टर बेस. हा जो आहे बेस इमिटर बेस इमिटर याला ट्रान्झिस्टरचा इनपुट जंक्शन म्हणतात. याला काय म्हणतात ट्रान्झिस्टरचा इनपुट जंक्शन. आणि कलेक्टर बेस हा जो आहे ट्रान्झिस्टरचा म्हणजे बेस इमिटर आणि कलेक्टर बेस. बेस इमिटर म्हणजे हा बेस टू इमिटर आणि कलेक्टर टू बेस हे जे तर कलेक्टर टू बेस हा आहे तुमचा ट्रान्झिस्टरचा आउटपुट जंक्शन. आउटपुट जंक्शन. तर ट्रान्झिस्टर ऑपरेशनचे हे 2 जंक्शन तुम्ही लक्षातच ठेवायचे. या 2 जंक्शनपैकी जर का इनपुट जंक्शन याला आपण इथे शॉर्टमध्ये मी IP लिहितो म्हणजे हा इनपुट जंक्शन आहे आणि हा आहे आउटपुट जंक्शन. जर ट्रान्झिस्टर ऑपरेशनचा इनपुट जंक्शन फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल, आउटपुट जंक्शन सुद्धा फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल तर ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे असं आपण म्हणतो. ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन कोणत्या रिजनमध्ये आहे सॅच्युरेशन रिजनमध्ये. आणि सॅच्युरेशन रिजनमध्ये जर का ट्रान्झिस्टर असेल तर तो ऑपरेट करतो ॲज अ ऑन स्विच. तर ट्रान्झिस्टर ऑपरेट करतो ॲज अ ऑन स्विच. जर ट्रान्झिस्टरचा इनपुट जंक्शन हा फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल, आउटपुट जंक्शन जर का रिव्हर्स बायसिंगमध्ये असेल, इनपुट जंक्शन फॉरवर्ड बायसिंग, आउटपुट जंक्शन रिव्हर्स बायसिंग, तर ट्रान्झिस्टर आपण अज्युम करतो टू बी इन ॲक्टिव्ह रिजन. ट्रान्झिस्टर कसं आहे ॲक्टिव्ह रिजनमध्ये आणि या रिजनमध्ये ट्रान्झिस्टर वर्क करतो ॲज अ ॲम्प्लिफायर.
ॲम्प्लिफाय. जर ट्रान्झिस्टरचा इनपुट जंक्शन रिव्हर्स बायसिंगमध्ये असेल आणि आउटपुट जंक्शन फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल तर ट्रान्झिस्टर जो आहे तो ट्रान्झिस्टर हा इनॲक्टिव्ह रिजनमध्ये किंवा इनव्हर्स ॲक्टिव्ह रिजनमध्ये असतो. याला काय म्हणतात? इनव्हर्स ॲक्टिव्ह रिजन. इनव्हर्स ॲक्टिव्ह, याला इनव्हर्स ॲक्टिव्ह रिजन. आणि इनव्हर्स ॲक्टिव्ह रिजनमध्ये ट्रान्झिस्टर वर्क करतो ॲज अ डी ॲम्प्लिफायर. आणि चौथी केस, इनपुट जंक्शन सुद्धा रिव्हर्स बायसिंग आणि आउटपुट जंक्शन सुद्धा रिव्हर्स बायसिंगमध्ये जर का असेल तर ट्रान्झिस्टर ऑपरेट करतो इन कट ऑफ रिजन. ट्रान्झिस्टर ऑपरेट करतो इन कट ऑफ रिजन आणि कट ऑफ रिजनमध्ये ट्रान्झिस्टर हा यूज करतो ॲज अ ऑफ स्विच. ट्रान्झिस्टर यूज केला जातो ॲज अ ऑफ स्विच. तर मग हे ट्रान्झिस्टरचे डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन, हे काही ट्रान्झिस्टरचे डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन. ट्रान्झिस्टरचे डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन कशावर डिपेंड करत आहे? तर इनपुट जंक्शन आणि आउटपुट जंक्शनला असणाऱ्या पोटेन्शियलच्या पोलॅरिटीवर. इनपुट जंक्शन आणि आउटपुट जंक्शनच्या पोटेन्शियलच्या पोलॅरिटीवर डिपेंड करतोय की ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे, ॲक्टिव्ह रिजनमध्ये आहे, इनॲक्टिव्ह रिजनमध्ये आहे की कट ऑफ रिजनमध्ये. आणि त्या रिजनच्या अकॉर्डिंग ट्रान्झिस्टरच्या काय होता तर तुमचे ऑपरेशन चेंज होतात. जर ॲक्टिव्ह रिजनमध्ये असेल ॲम्प्लिफायर, सॅच्युरेशन रिजनमध्ये ऑन स्विच, कट ऑफ रिजनमध्ये ऑफ स्विच. तरी तुम्ही ट्रान्झिस्टरच्या ऑपरेशनच्या रिजनचा व्यवस्थित टेबल असं काढायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. काय आहेत काही इम्पॉर्टंट पॉईंट? आता इम्पॉर्टंट पॉईंट नेमके काय? तर पहिला पॉईंट आहे की जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारेल की ट्रान्झिस्टरचा रिजन ऑफ ऑपरेशन काढा किंवा ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये ऑपरेट करतो हे काढा, तर मग त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं मस्ट आहे की ट्रान्झिस्टरचा बेस इमिटर जंक्शन जो आहे, ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर जंक्शनचं जे पोटेन्शियल असतं त्याची व्हॅल्यू घ्यायची 0.8 व्होल्ट. ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर जंक्शनची व्हॅल्यू घ्यायची 0.8 व्होल्ट आणि कलेक्टर इमिटर जो असतो त्या कलेक्टर इमिटर जंक्शनची व्हॅल्यू घ्यायची 0.2 व्होल्ट. कोणत्या रिजनमध्ये? जेव्हा ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन रिजनमध्ये असेल तेव्हा. सॅच्युरेशन रिजन. जेव्हा ट्रान्झिस्टर PNP असो की NPN असो, जेव्हा ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजनमध्ये ऑपरेट करत असेल तर तेव्हा बेस टू इमिटर पोटेन्शियल 0.8 व्होल्ट आणि कलेक्टर टू इमिटर पोटेन्शियल 0.2 व्होल्ट घेऊन घ्यायचं. आणि जेव्हा ट्रान्झिस्टर ॲक्टिव्ह रिजनमध्ये असेल तेव्हा बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू घ्यायची 0.7 व्होल्ट. किंवा जेव्हा ट्रान्झिस्टर हा असेल इन ॲक्टिव्ह रिजन, ट्रान्झिस्टर हा ॲक्टिव्ह रिजनमध्ये जर का असेल तर मग बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू 0.7 आणि सॅच्युरेशन रिजनमध्ये असेल तर 0.8 व्होल्ट. आता तुम्ही म्हणसान की आता ठीक आहे, हे तर सगळं लिहिलं, मग याच्यावर बेस नेमके क्वेश्चन्स कसे विचारतात. तर सगळ्यात अगोदर आपण पॅटर्न समजून घेऊया की ट्रान्झिस्टरचा रिजन की ट्रान्झिस्टर ॲक्टिव्ह रिजनमध्ये आहे की कट ऑफ रिजनमध्ये आहे हे कसं कॅल्क्युलेट करायचं. मग हेडिंग टाकायचं आहे काय? हाऊ टू फाइंड रिजन ऑफ ट्रान्झिस्टर. हाऊ टू फाइंड region of ट्रान्झिस्टर म्हणजे इन ॲक्टिव्ह रिजन और सॅच्युरेशन रिजन. म्हणजे ट्रान्झिस्टर ॲक्टिव्ह रिजनमध्ये आहे की सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे हे तुम्ही नेमकं कसं काढू शकता. तर मग याच्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतात, काही स्टेप्स. मग त्या स्टेप्समध्ये स्टेप्स 1 बाय 1 लिहून घ्या. त्यामधली पहिली आहे बघा स्टेप 1. पहिल्या स्टेपमध्ये काय करावं लागतं तुम्हाला, जसं की आपण बघा झिनर डायोडचं ऑन होतं किंवा होतं, याच्यासाठी काय झूम केलं तर इनिशियली आपण असं झूम केलं की ट्रान्झिस्टर हा ऑफच आहे, झिनर डायोड ऑफ आहे. ऑफ म्हणजे तो सिंपल कट झालेल्या वायरनं रिप्लेस केला, नंतर कॅल्क्युलेट केलं. तशाच पद्धतीनं अगोदर काय करायचं, आपल्या ट्रान्झिस्टरचा ॲक्टिव्ह रिजन आणि सॅच्युरेशन रिजन माहिती नाही ना कोणत्या याच्यात, अज्यूम करू आपण की तो इनिशियली सॅच्युरेशन रिजनमध्ये. काय करायचं, इनिशियली अज्यूम करायचं, इनिशियली assume that the transistor is in saturation region. ट्रान्झिस्टर अज्यूम करायचा इनिशियली कोणत्या रिजनमध्ये, सॅच्युरेशन रिजन. ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे. मग सॅच्युरेशन रिजनमधल्या ह्या व्हॅल्यूज यूज करायच्या कोणत्या, ह्या वरच्या दोन. सॅच्युरेशन रिजनमधल्या कोणत्या व्हॅल्यूज करायच्या, तर ही व्हॅल्यूज करायची की बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू 0.8 व्होल्ट आणि
कलेक्टर इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू 0.2 व्होल्ट ह्या काय करायच्या यूज करायच्या. पहिल्या स्टेपमध्ये जर का आपण असं अज्युम केलं की ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे तर बेस इमिटर व्होल्टेज 0.8 व्होल्ट आणि कलेक्टर इमिटर व्होल्टेज 0.2 व्होल्ट घेऊन घ्यायचं. काय करायच्या दोन्ही व्हॅल्यू घेऊन घ्यायच्या आणि नंतर काय करायचं सेकंड स्टेपमध्ये स्टेप 2 मध्ये KVL काय करायचं यूज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कोणत्या रिजनमध्ये इन किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन बेस इमिटर जंक्शन. बेस इमिटर जो आहे म्हणजे बेस टू इमिटर हा जी लूप आहे त्या बेस इमिटर लूपमध्ये काय करायचं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे आणि कॅल्क्युलेट करायचा करंट थ्रू बेस. यूज KVL इन बेस इमिटर region and calculate base current and denote it as IB1. त्याला डिनोट करायचं and denote it as IB1. मग सेकंड स्टेपमध्ये काय करायचं ट्रान्झिस्टरचा आपण पहिल्या स्टेपमध्ये बघा काय करायचं रिजन ऑफ ट्रान्झिस्टर काढायचं आहे अज्युम करायचं सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे ठीक आहे अज्युम केलं. मग सॅच्युरेशन रिजनमध्ये बेस इमिटरची व्हॅल्यू 0.8 व्होल्ट घ्यायची कलेक्टर इमिटरची व्हॅल्यू 0.2 व्होल्ट घ्यायची ह्या व्हॅल्यू यूज करायच्या ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये बेस इमिटर रिजनमध्ये KVL किर्चॉफ्स व्होल्टेजला यूज करायचा आहे आणि बेस करंट काढायचं आणि बेस करंटला नाव द्यायचं आहे IB1. बेस करंट काढायचं आणि त्याला नाव द्यायचं IB1. बघा नेक्स्ट स्टेपमध्ये आणखी काय करायचं स्टेप 3 मध्ये काय करायचं मग स्टेप 3 मध्ये आता किर्चॉफ्स करंटला यूज करायचा कलेक्टर इमिटर लूपमध्ये काय करायचं यूज KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन कलेक्टर इमिटर लूप यूज KVL इन कलेक्टर इमिटर लूप अँड फाइंड कलेक्टर करंट IC. आता काय करायचं थर्ड स्टेपमध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जो आहे तो कलेक्टर इमिटर लूपमध्ये यूज करायचा आहे आणि त्यानुसार मग कलेक्टर करंट काढायचा आहे IC. कलेक्टर करंट काढायचा आहे IC. कलेक्टर करंट ICची व्हॅल्यू काढायची. त्यानंतर used IC is equal to बीटा IB हे रिलेशन यूज करायचं आणि या रिलेशनवरून बेस करंट काढायचं आणि त्याला डिनोट करायचं IB. used IC is equal to बीटा IB and calculate IB and denote it as IB2. बघा पहिली IB1 ची व्हॅल्यू काढायची KVL इन बेस इमिटर रिजनमध्ये यूज करून दुसरी IB ची व्हॅल्यू काढायची कलेक्टर इमिटर लूपवरून IC काढून त्याच्यावरून. नंतर चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं कंपेअर करायच्या. चौथ्या स्टेपमध्ये काय करायच्या IB1 आणि IB2च्या दोन्ही व्हॅल्यू काय करायच्या कंपेअर करायच्या. इथे काय करायचं कंपेअर करायचं. कंपेअर कसं करायचं जर IB1 म्हणजे जो अगोदर काढलेला करंट हा जर का ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल IB2 म्हणजे IB1 ची व्हॅल्यू जर का IB2च्या व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर मग ट्रान्झिस्टर ऑपरेट करतो इन सॅच्युरेशन रिजन. ट्रान्झिस्टर आहे मग सॅच्युरेशन रिजनमध्ये आणि जर का IB1 ची व्हॅल्यू ही IB2 पेक्षा जर का लहान असेल IB1 ची व्हॅल्यू IB2 पेक्षा लहान असेल तर ट्रान्झिस्टर आहे मग इन ॲक्टिव्ह रिजन. ट्रान्झिस्टर कशामध्ये आहे ॲक्टिव्ह रिजनमध्ये. ट्रान्झिस्टर आहे ॲक्टिव्ह रिजनमध्ये. मग तुम्हाला दिलेलं राहील आणि त्यानुसार तुम्हाला चेक करायला लागतं. आता काय करू आपण तुम्हाला या थिअरीवाल्या पॉईंटवरून किंवा स्टेप बाय स्टेपवरून जर कळालेलं नसेल तर आपण दोन एक्झाम्पल घेऊ. दोन एक्झाम्पलवरून समजून घेऊ की ट्रान्झिस्टरचं रिजन कसं काढायचं. बघा एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल आहे काय करायचं आहे रिजन ऑफ ट्रान्झिस्टर फाइंड करायचं आहे. काय करायचं आहे फाइंड रिजन ऑफ ट्रान्झिस्टर ऑपरेशनचा रिजन काढायचं. बघा तुम्हाला सर्किट दिलेलं आहे. सर्किट जसं दिलेलं आहे केअरफुली तसं काढा. हा इमिटर टर्मिनल ग्राउंडेड केलेला आहे. हा जो बेस तर इकडे ही बॅटरी दिलेली आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा ही ग्राउंडेड 5 व्होल्टची बॅटरी हा प्लस मायनस. हा रेजिस्टर आहे 50 किलो ओमचा. 50 किलो ओमचा रेजिस्टर आहे. हा जो आहे इथे प्लस 10 व्होल्टची बॅटरी आणि हा जो रेजिस्टर आहे हा आहे 3 किलो ओमचा आणि बीटा फॅक्टर दिलेला आहे. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 30. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा जो आहे
तो दिलेला आहे 30. म्हणजे ट्रान्झिस्टरचा काय करायचा आपल्याला रिजन फाइंड करायचा आहे. ट्रान्झिस्टरचा रिजन फाइंड करायचा आहे. आता बघा, ट्रान्झिस्टरचा रिजन फाइंड करण्यासाठी आपल्याला 2 व्हॅल्यू काढावं लागेल. इनिशियली सोल्युशनमध्ये अज्युम करावं लागेल. अज्युम हा जो ट्रान्झिस्टर आहे कोणता आहे तो NPN. अज्युम NPN ट्रान्झिस्टर इज इन सॅच्युरेशन रिजन. इज इन सॅच्युरेशन रिजन. NPN ट्रान्झिस्टर आपण सॅच्युरेशन रिजनमध्ये अज्युम करू. मग सॅच्युरेशन रिजनमध्ये व्हॅल्यू काय घ्यायच्या, तर बेस इमिटर जे व्होल्टेज आहे ते बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू घ्यायची 0.8 व्होल्ट आणि कलेक्टर इमिटर व्होल्टेज जे आहे ते कलेक्टर इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू किती घ्यायची 0.2 व्होल्ट. मग या सर्किटला आपण मॉडिफाईड करू. डिफरंट डायरेक्शनचे करंट वगैरे दाखवू आणि मॉडिफाय करू. बघा सर्किट कसं बनेल. मग हे तो सर्किट बघा असं बनेल. हा जो आहे हा तुमचा असेल ग्राउंडेड. यामधून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट. हा जो आहे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, हा ग्राउंडेड, हा आहे प्लस मायनस. ही 5 व्होल्टची बॅटरी, हा असेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. हा किती ओहमचा आहे 50Kचा आहे. 50Kचा आहे. यामधून फ्लो होणारा करंट असेल हा बेस करंट. यामधून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट. आणि वरती जो आहे हा इकडे काय आहे तुमचा, तर इथे आहे प्लस 10 व्होल्टची बॅटरी. हा किती ओहमचा आहे, हा आहे 3K ओहमचा. आणि यामधून फ्लो होणारा हा जो असेल हा असेल तुमचा कलेक्टर करंट IC. आणि इकडून फ्लो होणारा करंट असेल इमिटर करंट IE. इकडून फ्लो होणारा करंट असेल इमिटर करंट IE. इमिटर करंट IE. मग आता काय करायचं आपल्याला, बेस इमिटर लूप जी आहे म्हणजे हा बेस इमिटर ही जी लूप आहे ह्या लूपमध्ये पॉईंट टू पॉईंट फॉरमॅटमध्ये काय करायचं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचं आहे. काय करायचं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन बेस इमिटर लूप. बेस इमिटर लूपमध्ये काय करायचं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा. मग कसा यूज करणार आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, तर बघा इनिशियली बघा बॅटरीचं कोणतं टर्मिनल आहे मायनस, म्हणजे -5. करंट बेस करंट इकडे फ्लो होतोय आणि 50 ओम रेजिस्टन्स म्हणजे काय मिळेल तुम्हाला बघा 50 IB. 50 IB. मग नंतर हा इथे कोणता टर्मिनल आहे, हा आहे बेस, हा आहे इमिटर. मग व्होल्टेज अक्रॉस बेस इमिटर किती आहे, व्होल्टेज अक्रॉस बेस इमिटर आहे 0.8. आणि 0.8चा कोणता टर्मिनल येतो अगोदर पॉझिटिव्ह. 0.1 इथे टर्मिनल कोणतं आहे तुमचं, व्होल्टेज द बेस इमिटर. समोर काय आहे का, नाही समोर काय व्हॅल्यू मग 0. मग यामध्ये व्हॅल्यू जर पुट केली बघा आपण तर काय मिळेल, हा 50 IB -5 प्लस 0.8 आहे. 0.8 इज इक्वल टू 0. 0.8 इज इक्वल टू 0. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय मिळेल, 50 × IB इज इक्वल टू मिळेल 5 मायनस 0.8 म्हणजे इज इक्वल टू हा मिळेल तुम्हाला 4.2. हा काय मिळेल 4.2 म्हणजे 50 IB इज इक्वल टू 4.2. 50 IB इज इक्वल टू 4.2. 50 IB इज इक्वल टू 4.2 आणि 4.2 मग त्याच्यानुसारच काय मिळेल तुम्हाला, IB इज इक्वल टू 4.2 अपॉन 50. हा 50 किलो ओममध्ये म्हणजे हा करंट कशामध्ये मिळेल तुम्हाला, मिली अँपिअर. करंट कशामध्ये मिळेल, मिली अँपिअर. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 4.2 डिवायडेड बाय 50 तर याची व्हॅल्यू मिळते अप्रॉक्सिमेटली 0.85 इन मिली अँपिअर म्हणजे 10 to the power -3 अँपिअर. 0.85 × 10 to the power 0.85 ने मिळणार. हा किती मिळेल 0.085. हा मिळतो 0.085 आणि मिली अँपिअर म्हणजे 10 to the power -3 अँपिअर. म्हणजेच काय मिळतं बघा 0.03. याला जर पॉईंटनं पलीकडे खरकवलं तर हा मिळेल तुम्हाला जवळपास 85 × 10 to the power -6 अँपिअर. म्हणजेच बेस करंट IB ज्यालाच काय डिनोट करायचं आहे आपल्याला IB1 त्याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 85 मायक्रो अँपिअर. IB1ची व्हॅल्यू काय मिळाली 85 मायक्रो अँपिअर. IB1ची व्हॅल्यू काय मिळाली 85 मायक्रो अँपिअर. मग हे झालं आपण पहिल्या 2 स्टेप्स फॉलो केल्या. पहिल्या त्या 2 स्टेप्स सांगितलेल्या त्या 2 स्टेप्स काय केल्या फॉलो केल्या. त्याच्यानंतर आता काय करू आपण, यूज KVL इन कलेक्टर इमिटर लूप. कलेक्टर इमिटर लूपमध्ये किर्चॉफ्स व्होल्टेजला यूज करायचा. म्हणजे बघा काही अगोदर बॅटरी अगोदर इथे बघा 10 व्होल्ट दिसते म्हणजे बॅटरीचा अगोदर कोणतं टर्मिनल असेल इकडे मायनस, म्हणजे काय मिळेल तुम्हाला -10. त्यानंतर 3K रेजिस्टर आणि कलेक्टर करंट म्हणजे काय मिळेल -3 म्हणजे +3 × कलेक्टर करंट IC +3 कलेक्टर करंट × IC. त्यानंतर मग इथे कोणता आहे, हा कलेक्टर इमिटर. हा कोणता आहे
कलेक्टर इमिटर पोटेन्शियल म्हणजे मिळेल प्लस कलेक्टर इमिटर इज इक्वल टू 0. बघा -10 प्लस 3 IC. कलेक्टर इमिटर किती आहे तर तो आहे 0.2 इज इक्वल टू 0. मग याच्यामुळे काय मिळेल तुम्हाला तर हा मिळेल तुम्हाला 3 IC इज इक्वल टू 10 - 0.2 म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 9.8 3 IC. मग IC इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 9.8/3 मिली एम्पियर. 9.8/3 मिली एम्पियर 9.8/3 मिली एम्पियर. मग ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 9.8/3 तर याची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला तर याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली मिळेल तुम्हाला 3.266 मिली एम्पियर. 3.266 मिली एम्पियर हा झाला तुमचा कलेक्टर करंट. मग आपल्याला काय करायचं आहे IB2 ची व्हॅल्यू काय मिळेल मग IB2 मिळेल तुम्हाला IC/बीटा. ICची व्हॅल्यू आपण वरतीच काढली किती मिळाली 3.266 आणि बीटा किती दिलेला आहे बघा 30. बीटा किती दिलेला आहे 30. तर बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 13. हा करंट आहे तुमचा मिली एम्पियर. जेव्हा तुम्ही 3.266ला 30ने जर का डिवाइड केला तर याची व्हॅल्यू मिळते अप्रॉक्सिमेटली 65.3 हा मिळतो तुम्हाला मायक्रो एम्पियर. 65.3 मायक्रो एम्पियर. मग सरळ दिसतं तुम्हाला की IB2ची जी व्हॅल्यू आहे ती IB2ची व्हॅल्यू IB1च्या व्हॅल्यूपेक्षा लहान आहे. म्हणजे इथे काय मिळतं तुम्हाला IB1 इज ग्रेटर दॅन IB2 म्हणजे ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये बघा IB1 ग्रेटर दॅन IB2 म्हणजे इथे बघा IB1 ग्रेटर दॅन IB2 सॅच्युरेशन रिजन म्हणजे ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये हा ट्रान्झिस्टर आहे सॅच्युरेशन रिजनमध्ये. ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये आहे सॅच्युरेशन. ट्रान्झिस्टर जो आपण बघितला तो ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये आहे मग तर तो आहे सॅच्युरेशन रिजन. अशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. परत एक बघू एका क्वेश्चनवरून क्लिअर नसेल झालं तर आणखी दुसऱ्या क्वेश्चनवरून तुमचं क्लिअर होऊन जाईल. बघा सेकंड क्वेश्चन म्हणजे सेकंड एक्झाम्पल काय आहे तेच रिजन ऑफ ट्रान्झिस्टर फाइंड करायचं आहे. आता इथे बघा ट्रान्झिस्टर तुम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीने. इकडून हा इमिटर टर्मिनल आहे ग्राउंडेड यामधून फ्लो होणारा करंट आहे इमिटर करंट. त्यानंतर हा इकडे बॅटरी दिलेली आहे तुम्हाला 10 व्होल्ट. हा जो रेजिस्टर याची व्हॅल्यू दिलेली आहे 1 किलो ओहम. यामधून फ्लो होणारा करंट असेल कलेक्टर करंट IC. हा जो आहे हा कोणता व्होल्टेज आहे तर हा आहे तुमचा व्होल्टेज कलेक्टर इमिटर. इकडे जो आहे तो इकडे ही बॅटरी दिलेली आहे. तर ही बॅटरी आहे 10 व्होल्टची. त्याचं प्लस टर्मिनल मायनस टर्मिनल. हा जो रेजिस्टर आहे हा दिलेला आहे 5 किलो ओहमचा. यामधून फ्लो होणारा करंट आहे तुमचा बेस करंट IB. आणि ह्या दोन रिजनमध्ये जो पोटेन्शियल आहे हा पोटेन्शियल कोणता आहे तर मग तो पोटेन्शियल आहे तुमचा बेस इमिटर दिलेली आहे बीटाची व्हॅल्यू 70. बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 70. रिजन ऑफ ट्रान्झिस्टर फाइंड करायचं आहे. हे कोणत्या रिजनमध्ये ऑपरेट होतो बघा. काय करणार आपण सगळ्यात अगोदर अज्यूम करणार की ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये आहे सॅच्युरेशन. अज्यूम इट इज इन सॅच्युरेशन रिजन. अज्यूम करायचं ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये आहे सॅच्युरेशन. मग सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे तर मग व्हॅल्यू काय घ्यायच्या बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू 0.8 आणि कलेक्टर इमिटरची व्हॅल्यू 0.7 आहे कधी 0.2 ती किती आहे 0.2. या दोन व्हॅल्यूचा यूज करायचा. मग अगोदर काय करू आपण हा बेस इमिटर लूपमध्ये KVL यूज करू. KVL इन बेस इमिटर लूपमध्ये KVL यूज करू. बघा अगोदर बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल सो -10 प्लस 5 IB प्लस VBE इज इक्वल टू 0. बरं तुम्हाला हे प्लस VBE का घेतलं मायनस VBE का नाही घेतलं तर बघा आपण जे साइन कन्व्हेन्शन्स बघितलेले होते कोणत्या ट्रान्झिस्टरचे NPN ट्रान्झिस्टरचे. तर त्यामध्ये बघा VBE हा पॉझिटिव्ह आहे म्हणून ते पॉझिटिव्ह घेतलेला आहे. जर त्यांना साइन कन्व्हेन्शन माहिती नसतील तर ते हा VBE निगेटिव्ह जर घेतला मग तुमचा बरोबर क्वेश्चन चुकून जातो. त्याच्यामुळे साइन कन्व्हेन्शन इथे याला सॉल्व्ह करत असताना महत्त्वाचे आहे. उगीच प्लस नाही घेतलं आहे साइन कन्व्हेन्शन अकॉर्डिंग घेतलेलं आहे नाही तर तुम्ही म्हणता इथे प्लस का घेतलं. ठीक आहे मग याची व्हॅल्यू पुटअप करू आपण 10 प्लस 5 IB प्लस 0.8 इज इक्वल टू 0. मग हा 5 IB
इज इक्वल टू हा मिळेल तुम्हाला 10 मायनस 0.8. मग आय बी काय मिळेल 10मधून 0.8 गेले म्हणजे काय मिळेल 9.2 अपॉन 5 किलो ओममध्ये म्हणजे करंट कशामध्ये मिळेल मिली अँपिअर. करंट कशामध्ये मिळेल मिली अँपिअर. मग याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर हा किती मिळेल तुम्हाला 1.84 मिली अँपिअर. मी अगोदरच कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. हा काय मिळेल तुम्हाला 1.84 मिली अँपिअर. मग याला नाव देऊ आपण IB1, कारण BC मीटर लूपमधून काढलेला बेस करंटला म्हणतो आपण IB1. आता सेकंडली यूज करू आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन कलेक्टर इमिटर लूप. कलेक्टर इमिटर लूप बघा, बॅटरीचा अगोदर इथे तुम्हाला प्लस दिसतोय म्हणजे अगोदर कोणतं टर्मिनल असेल मायनस, तो मिळेल -10. कलेक्टर करंट इंटू 1 म्हणजे हा मिळेल IC इंटू 1. त्यानंतर कोणता आहे कलेक्टर इमिटर, त्यानंतर कोणता आहे VCE. सेम रिझन इथे VCE प्लस घेण्याचं काय की साइन कन्व्हेन्शन जे आहेत NPNच्या, तर VCE साइन कन्व्हेन्शनच्या अकॉर्डिंग प्लस आहे, सो आपण हा प्लस घेतला का. मग आता यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. VCEची जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ती VCEची व्हॅल्यू पुटअप करू आणि काढून बघू काय मिळतं आन्सर. तर बघा हे काय 10 व्होल्ट, तो आहे -10 प्लस IC प्लस 0.2 इज इक्वल टू 0. मग यावरून IC काय मिळेल, तर यावरून ISO मिळेल तुम्हाला 10 मायनस 0.2 अपॉन हा 1. मग हा करंट कशामध्ये मिळेल मिली अँपिअर, कारण हा रेजिस्टर कशामध्ये किलो ओममध्ये. मग 10 मायनस 0.2 हा किती मिळेल तुम्हाला 9.8 मिली अँपिअर. हा काय मिळेल 9.8 मिली अँपिअर. आपल्याला काय करायचं आता IB2ची व्हॅल्यू काय मिळेल IC अपॉन बीटा. ICची व्हॅल्यू 9.8, बीटाची व्हॅल्यू 70 मिली अँपिअर. 9.8ला जर 70ने डिवाइड केलं तर सरळ मिळतं. IB2ची व्हॅल्यू काय मिळेल, तर IB2ची व्हॅल्यू सरळ लहानच मिळणार आहे. IB2ची व्हॅल्यू जी आहे इथे IB2 हा तुम्हाला IB1 पेक्षा कसा मिळणार आहे, लहानच मिळणार आहे का, कारण की 9.8ला 70ने डिवाइड केलं म्हणजे व्हॅल्यू तुमच्या IB1 पेक्षा सरळ लहानच मिळणार आहे, या IB1 पेक्षा लहानच मिळणार आहे. म्हणजे आपण डायरेक्ट साइन कन्व्हेन्शन्स काय सांगू शकतो की IB2 इज लेस दॅन IB1. मग ज्या रिजनमध्ये ट्रान्झिस्टरचा IB2 बेस करंट हा IB1 पेक्षा लहान असतो, मग तो ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये असतो, तर तेव्हा ट्रान्झिस्टर असतो इन सॅच्युरेशन रिजन. ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये असेल, मग सॅच्युरेशन रिजन. बघा IB2 लेस दॅन IB1 कोणतं रिजन आहे, कुठे तो इथे असेल IB2 लेस दॅन IB1 सॅच्युरेशन रिजन. मग तुम्हाला ह्या कंडिशन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि KVL जर तुम्हाला पॉईंट टू पॉईंट फॉर्मॅटमध्ये अप्लाय करताच असेल तर मग तुमचं या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली काढू शकतात. तर आपण इथे थांबू. यानंतरचा जो ट्रान्झिस्टरचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन, जसं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन काय आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टरची व्हॅल्यू काय असते, कॉमन बेस कॉन्फिगरेशन काय आहे, कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये करंट ॲम्प्लिफिकेशनची व्हॅल्यू वगैरे या सर्व गोष्टी आपण काय करू वन बाय वन कॅल्क्युलेट करू. ओके, थँक्यू.